हाय गाईज, वेलकम टू प्रियंका बुटीक गाईज. तर बघा, आजचा सॅटरडे आहे आणि सॅटरडेचा खूप मोठा धमाल माझ्याकडे ब्लॉक आहे. तर बघा, आज काय झालं, नवरीचे मला ब्लाऊज द्यायचे होते, जे 24 तारखेला जिचं लग्न आहे, 24 जूनला, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्या कस्टमरनी मी प्रेस करत नाही, कारण मला ना आयनची खूप भीती वाटते. कारण काय होते गाईज, 2-3दा माझे ब्लाऊज जळलेले आहे. मी तुम्हाला ब्लॉग पण दाखवलेले होते, जळलेले आहे. तर मला खूप भीती वाटते. पण काय झालं, त्या कस्टमरनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही मला पूर्णच ब्लाऊज प्रेस करून द्या. तर मी काय केलं, नवरीचे पूर्णच ब्लाऊज प्रेस केले. कारण मी काय करते, मी कोणाचेच प्रेस करत नाही, कारण एक भीती निर्माण झालेली आहे. मग मी माझ्या हस्बंडला म्हटलं की रे बाबा, मला पहिले हे पॉवर कमी करून द्या, तेव्हाच मी या ब्लाऊजांना प्रेस करील. आणि बघा, मी टेम्परेचर कमी करूनच एकदम प्रॉपर याला प्रेस केलं. पण माझ्या मनात ना गाईज एवढी भीती वाटत होती. तुम्हाला पण असं होते का, मला कमेंट्स करून सांगा, कारण मला खूप भीती असते. कारण सर्वांचे 5,000च्या वरती, अबाव 5,000च्या वरती साड्या असतात. तर मग कशाला आपण हे करून द्यायचं, कारण आपण भरू शकत नाही ना, कारण त्यांच्या पण साड्या 20-25, कुणाच्या 15, आणि मग रिक्स नाही घ्यायचं. तर माझ्याकडे ती एक जशी वॉटरवाली आहे, पण मला एक भीतीच वाटते की कसं करायचं, काय करायचं. तुमच्याकडे जर आयडिया असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. ही माझी प्रेस जुनी झालेली आहे, पण मी कुणालाच प्रेस करून देत नाही, पण द्यायला पाहिजे मला असं वाटते, कारण आपण रेट घेतो तर आपण द्यायलाच पाहिजे. पण कसं आहे गाईज, भीती एक निर्माण झालेली आहे की कसं जळेल तर नाही, जळेल तर नाही, तेच एक असते. पण तुमच्या सोबत पण असं झालेलं आहे का, जे टेलर असाल तर जळलेलं आहे का? माझ्यासोबत खूप जळलेलं आहे, खूपदा झालेलं आहे. आणि हे जे मी ब्लाऊज करत आहे ना, तरी मला भीती वाटत आहे का अरे बाबा, गरम तर नाही आहे, म्हणून मी त्या चादरीवरच पहिले ट्रायल करत आहे. कारण एवढी भीती आहे मला की एखादी जळलं वेळेवर, कारण लग्नाला 2-3 दिवस बाकी आहे आणि करणार काय मग एखादी जळलं तर, कारण कस्टमर मानत नाही मग तो कोणाच्याच बापाला, मला तरी असं वाटते. आणि आपण नॉर्मल लोक, आपण एवढं नाहीच करू शकत. तर ना कसं असते, मला वाटते टेम्परेचरचाच प्रॉब्लेम असते, कधी कधी आपली स्पीड जास्त असल्यामुळे जळून जाते. पण मला वाटते असं लक्ष द्यायला पाहिजे. कपचे पण ब्लाऊज होते, पण छान झाले, प्रेस झाले मस्त. मी पूर्णच ब्लाऊज प्रॉपर फिनिशिंगनी केले. नवरीनी ट्रायल पण मारले, छान छान बसले. फक्त थोडे मला वाटते हलकेसे फिटिंगला गडबड झाली होती, तर ते मी करून दिलं तिला. आणि रात्रीच नवरी पूर्ण ब्लाऊज घेऊन गेली. तुमच्यासोबत पण असं होत आहे का, नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. मी नागपूरवरनं आहे गाईज, प्रियंका बाळबुदे, आणि मी वाडीला राहते. नक्कीच मला कमेंट्स करा, तुमच्यासोबत पण असं होतात का, कमेंट्स करा. आणि ब्लाऊजांची शिलाई जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगेल, पण तुम्ही मला नक्कीच विचारा ब्लाऊजची शिलाई काय आहे, काय रेट आहे, कपचे काय रेट आहे, सिम्पलचे रेट काय आहे, कटोरीचे रेट काय आहे, सब्यसाचीचे रेट काय आहे. आणि आम्ही 1 डे चॅलेंज करून तुम्हाला 1 डेमध्ये पूर्ण एक ब्लाऊज रेडी करून देऊ. जर तुम्हाला ट्रायल मारायचं असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. एखादी फॅब्रिक, कुठल्याही साडीवरचं फॅब्रिक, चांगलं फॅब्रिक एकदम, म्हणजे रिक्स घ्यायचं, फॅब्रिक पाठवून द्यायचं आणि आम्ही शिवून देऊ जे तुम्हाला वाटेल ते. तर थँक्यू सो मच गाईज. कसं वाटलं माझं बोलणं, तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. बाय.